तर त्यांना ते दत्त प्रसन्न झाले. तर दत्त प्रसन्न झाले तर त्यांना तेवढे ते हिसाब मिळाला. जनार्दन स्वामी म्हणतो मिळाला. दत्तगुरू म्हणे काय मिळालं? म्हणजे माझा हिसाब मिळाला. म्हणजे कशाचा हिसाब मिळाला? म्हणजे असं माझा हिसाब चुकला होता, हिसाब मिळाला. मग त्यांनी ते फकीर रूपामध्ये आले होते. त्यांचं फकीर रूपाचं ते कठोर असतं मागायचं काळात. ते दत्तगुरूंनी सांगितलं की मला कसतरी होतं, म्हणजे मला मळमळ होती, उलटी यायसारखं होतं. मग त्याने करा म्हणे उलटी. करायची कुठं? मग ते कठोर होतात त्याच्याकडं. त्या कठोरामध्ये उलटी गेली आणि ते जनार्दन स्वामीला म्हणे याला अशा ठिकाणी नेऊन टाक की ह्याच्यावर कोणाची सावली पडायला नको. तर जनार्दन स्वामीने उत्तर दिलं म्हणे याला फक्त जागा माझ्या हृदयामध्ये म्हणे. त्याने ते जे उलटी केलेलं होतं तो सगळं गिळून घेतलं आणि इथं त्यांना प्रसन्न झालेले. इथं ते गुप्त झालेले जनार्दन स्वामी. हे समाधी म्हणजे हे इथंच मेन स्थान आहे त्यांचं. हे दर्शनासाठी चरण पावता ठेवलेले. अच्छा, इथं सरदार म्हणून होते ते, हे की नाही? पण त्या मानाने याचं काय डेव्हलपमेंट केलं नाही. जसं पंढरपूरला दिंडे जातात तसं दिंडे येतात नाही का आज वाढलेली लोक आज. पण सुविधा, सोय सुविधा, पैसा सरकारी काहीच नाही ना इथं. काय सुविधा आहे? काहीच नाही गव्हर्नमेंट कडून इथं. एवढं दत्ताचा अवतार इकडून दत्ताचे पावत काय ते जनार्दन स्वामीचे इकडे. आज एकादशीची गर्दी कसं काय नाही? ते लोक येत नाही, खाली नसतात. संध्याकाळच्या वेळेस दौलताबाद किल्ल्यावरील म्हातारी कोथारी लोक येते वारकरी. जनार्दन स्वामी महाराजांची ही म्हातारी कोथारी लोक काय करते ते इथे जनार्दन स्वामी महाराज जे एकनाथ महाराजांचे गुरु आहेत, ते काही काळ इथे राहिलेले वास्तव केलेलं आहे. इथे एकादशी निमित्त नेहमी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. या स्थळाला नक्की एकदा आपण भेट द्यावी. थोडेफार तुमच्यासारखे लोक देवधर्म करतात म्हणून त्याच्यावर चालू आहे. उद्या हे पोरं जर काहीच नाही करणार म्हणजे चालत नाही. म्हणून आता मारणारे येत राहतात. मोठं काहीतरी भूल एखाद्यावर आहे की नाही? हा दौलताबाद किल्ला. इथे हे जनार्दन स्वामी महाराजांचं मंदिर आहे, एक दिवस वाट लागणार. जे एकनाथ महाराजांचे गुरु होते. दुर्लक्ष होत चाललं. त्यांनी इथे काही काळ सरदार म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे काय काही नाही म्हणते चला. इथे मी पाहिजे आता 2-3 कप्पल भेटले मस्त बोर. हिशोब ठेवण्यासाठीही त्यांनी ही जागा निवडली होती. एकंदरीत खजान्याचा हिशोब इथे ते करत होते. असं पाहिलं तर मेन या किल्ल्याचं मेन इथंही लोक इकडे येतच नाहीत. आपल्या वर फिरतात, चालल्या जातात. बऱ्याच लोकांना माहीतच नाही इथं काय. आम्ही आडगाव माऊली. आडगाव मम्मीचे दाडगावचे का मम्मीचे? आडगाव त्याला आडगावचे. कोळी म्हणतात, कोळी. ते हरिचंद माझं कोण? कांड्यावरला बोरवाडीचं. अहो ठोंबरे साहेब